व्यासपीठ एसकेपी झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर पासून 150 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कडेकपारीत शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेले कारुंडे हे गाव गेल्या 5 वर्षात या गावाची ओळख निर्माण होत आहे। ती जिल्हा परिषदेच्या शाळेने 213 पट असणारी ही शाळा अनेकविध उपक्रम राबवत जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी साहेब यांच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये पहिली आली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा मंत्रालयामध्ये सन्मान करण्यात आला। ही गोष्ट गावाच्या दृष्टीने अभिमानाची होती। त्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवले गेले। याही अभियानामध्ये या शाळेने भाग घेतला व जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला। अशा अनेक गोष्टी या शाळेमध्ये पाहायला मिळतील। जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये या भागातली मुलं दरवर्षी यश मिळवताना आपल्याला दिसत आहेत। कबड्डी स्पर्धा असेल, 100 मीटर धावणे असेल, 200 मीटर धावणे असेल, या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हा लेवलचे यश गेल्या 5-6 वर्षांमध्ये मिळताना दिसत आहे। गुणवत्तेमध्येही कारुंडे शाळा कमी नाही। NMMS सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत। त्यामुळे अल्पावधीतच या शाळेचा नावलौकिक सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला आणि ग्रामस्थांनी चालू वर्षी महाराष्ट्र शासनाचे सगळे निकष पूर्ण करत इयत्ता 9वीचा वर्ग चालू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केला। याला जिल्हा परिषदेने मान्यता देत चालू वर्षी इयत्ता 9वीचा वर्ग अतिशय थाटामाटामध्ये चालू झाला। याचे पंचक्रोशी आणि माळशिरस तालुक्याबरोबर संबंध जिल्ह्यामधून कौतुक होत आहे। इयत्ता 9वीचा वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेत चालू होणार आणि पुढील वर्षी इयत्ता 10वीचा वर्ग अशा पद्धतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कारुंडे आणि पुढे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कारुंडे अशा पद्धतीने नामकरण शाळेला मिळणार। या सगळ्या गोष्टी अविश्वसनीय असल्या तरी प्रत्यक्ष या सर्व गोष्टी कारुंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये साकारताना आपल्या सर्वांना दिसतायत। चालू वर्षी इयत्ता 9वीचा वर्ग चालू झाला तो नैसर्गिक पद्धतीने 10वी, 11वी आणि 12वी असा पुढे जाऊन राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे मॉडेल करण्याचा कारुंडे ग्रामस्थांचा मानस आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आवाळे, उपमुख्य कार्यकारी श्रीमती स्मिता पाटील, शिक्षण अधिकारी कादर शेख, गट शिक्षण अधिकारी प्रदीप करडे, गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे या शाळेला सहकार्य लाभले। इयत्ता 9वीच्या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी मनोज राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी महामुनी मॅडम, माळशिरस केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती नकाते यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले। शाळा प्रवेशोत्सवाच्या या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत गावातील होतकरू तरुणांनी स्वतःहून या शाळेच्या 9वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या व गणवेश देण्याचे कार्य क्षणाचाही विलंब न लावता स्वतःहून हाती घेतले। हे पाहून उपस्थित मान्यवरांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या। या छोट्याशा गावाच्या भविष्यावर बोलताना गट विकास अधिकारी राऊत यांनी एखाद्या गावाचा लौकिक जिल्हा परिषद शाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात होतोय ही अभिमानाची बाब असून गावाच्या शैक्षणिक जागृतीचे कार्य केले। तसेच नवीन पिढीला जडणघडणीसाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही हा बहुमोल सल्ला गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी या कार्यक्रम प्रसंगी दिला।